नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुन आणि सायली निघालेले असतात आणि ती घरी आल्यानंतर जो राडा होतो तो खूपच जबरदस्त आहे। अर्जुनने प्रियाची पूर्ण वाट लावलेली आहे, कारण प्रिया प्रत्येक वेळेस खोटं बोलत असते, काही ना काही गोष्टी शोधून काढत असते आणि खोटं बोलून ती तिचा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करत असते। पण अर्जुनने यावेळेस अजिबात माघार घेतलेली नाही। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अर्जुन आता म्हणतो की मला हा शर्ट घालून जाता येणार नाहीये, या शर्टचं बटन। तेव्हा सायली म्हणते तुमची बायको आहे ना, असं म्हणत सायली ही अर्जुनला म्हणते की मी आहे। मग सायली अर्जुनच्या शर्टचं बटन हे लावून देत असते। तेव्हा अर्जुन मात्र फुल रोमॅन्टिक झालेला असतो। तो सायलीकडे पाहत असतो आणि सायलीच्या केसांवरून हात फिरवत असतो। सायली ही अर्जुनकडे पाहत असते। त्यांच्यामधला हा हळुवारपणा आपल्याला पाहायला मिळतो, त्यांच्या प्रेमाचा रोमांचा हा हळुवारपणा पाहायला मिळतो। सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत आणि दोघंही खुश आहेत त्यांच्या संसारामध्ये। त्यांचा संसार हा सुखाचा चालू आहे, पण ही गोष्ट मात्र कल्पनाला अजूनही लक्षात येत नाही। त्यानंतर आता प्रताप, कल्पना, सायली, अर्जुन डायनिंग टेबलवरती असतात आणि त्याच वेळी ते दोघंही तिथे असतात। तेव्हा कल्पना म्हणत असते की तन्वी तू कुठं बाहेर निघाली का? तेव्हा मात्र पाहायला मिळतं की तन्वी जेव्हा बाहेर निघालेली आहे तेव्हा प्रियाला विचारलं जातं। तेव्हा प्रिया म्हणते की काय करणार नाही, तुझ्या छोट्या सुनेला प्रत्येक वेळेस चौकशांना सामोरं जावं लागत असतं, कोणत्या नाही कोणत्या मार्गाने तिला चौकशीही करायलाच लागत असते आणि त्या प्रत्येक चौकशीला तिला सामोरे जावं लागत असतं। हे सगळं जेव्हा चाललेलं असतं तेव्हा कल्पना म्हणत असते नक्की काय झालेलं आहे? तेव्हा प्रिया तिथं असते। प्रिया म्हणत असते की मला ना लीगल चौकशीलाही सामोरं जावं लागतंय, कधी सायकोलॉजिस्टच्या समोर ही चौकशी केली जाते माझी, हे बोलणं चाललेलं असतं। तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन पाहत असतात। तेव्हा अर्जुन म्हणतो की ऑन टाइम पोहोच, नाही तर तुझ्या विरोधात अरेस्ट वॉरंट काढायलाही मी मागं पुढे पाहणार नाही। म्हणजे अर्जुनने सरळ सांगितलेलं आहे की इथेच तन्वीच्या विरोधात म्हणजे प्रियाच्या विरोधात मी अरेस्ट वॉरंट काढू शकतो। तर आजच्या भागामध्ये नक्की काय काय होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सायली आणि अर्जुन निघालेले असतात। तेव्हा सायली म्हणत असते की एवढा छोटा मुद्दा होता पण आपल्या लक्षातच आला नाही। खरं तर तो मेसेज विलासच्या खुनानंतर पोहोचलेला आहे, म्हणजे विलासचा मृत्यू 8:30ला झालाय आणि मेसेज हा पोहोचलाय तो 9:45ला पोहोचलाय। ही गोष्ट आता सायली आणि अर्जुनला कळलेली असते। तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, हार्डवर्क आणि स्मार्टवर्क दोन्ही गोष्टी केल्या तर सगळं अगदी व्यवस्थित होत असतं। त्यामुळं ह्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला करणं गरजेचं असतं, असं अर्जुन सायलीला सांगत असतो। सायली मात्र अर्जुनला म्हणत असते हो, पण हे सगळं शक्य झालंय ते तुमच्यामुळं। अर्जुन म्हणतो अगदी छोटे छोटे मुद्दे असतात ते अजिबात सोडायचे नसतात आणि शांतपणे त्या प्रत्येक मुद्द्याचा विचार करायचा असतो आणि मग गोष्टी करायच्या असतात, हे सगळं अर्जुन सांगत असतो। त्यानंतर ते विमल म्हणत असते की अश्विन दादा मला काय वाटतंय तुम्ही एकदा फोन करून बघा ना काय झालंय, असं म्हणत विमल फोन करायला सांगत असते। तेव्हा मात्र इकडे अश्विन फोन करत असतो, पण प्रिया काही फोन उचलत नसते, कारण तिला सांगितलेलं असतं की फोन उचलायचा नाही। तेव्हा तिने मोबाईल तिचा सायलेंट करून ठेवलेला असतो। इकडे कल्पना म्हणू लागते की मला कळतच नाहीये ही मुलगी अशी का वागते बेजबाबदारपणे, म्हणजे हे सगळ्या गोष्टी काय आहेत, तिला बाहेर जाते जाऊ दे रे अश्विन, पण घरात सगळ्यांना सांगणंही तेवढंच गरजेचं आहे ना, मग तिनं का सांगत नाहीये घरात आपल्याला सगळ्यांना, अशा पद्धतीनं का वागत आहे? खरंच देवा, तन्वी कुठे असेल तिथे सुखरूप असू दे, लवकरात लवकर ती घरी आली पाहिजे, असं म्हणत कल्पना हात जोडत असते। तेव्हा अश्विन म्हणत असतो मला कळतच नाहीये की तन्वी अशी का करायला लागलेली आहे, रविराज काकाच्या घरून ती कधीच निघाली आणि त्याहीपेक्षा मला ना तिची काळजी वाटायला लागलेली आहे, कारण तिनं जे काय आत्ता आहे ना ट्रॉमामध्ये, तिला कधीही चक्कर येते, तिला कधीही मळमळत असतं, हा सगळा अश्विनचा विचार असतो। कारण बिचारा अश्विनला कुठं माहिती आहे की त्यांची तन्वी काय बाहेर दिवे लावते ती। तर इकडे प्रिया आणि महिपत दोघंही बाहेर आलेले असतात दामिनीच्या ऑफिसमधून बाहेर आल्यानंतर इकडे
प्रिया आणि महिपत बोलत असतात. महिपत मात्र प्रियाला सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काही झालं आणि जेव्हा सांगेल तेव्हा बाहेर पडायचं, अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच प्रिया मात्र महिपतला म्हणत असते की नक्की काय म्हणायचंय तुम्हाला, कारण तुम्हाला प्रत्येक वेळेस वाटत असतं की मी असंच वागलं पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा अण्णा सर, तुमच्या लक्षात येते का, कारण मी तिथं घरी असते तेव्हा महिपत म्हणतो अगदी हात धुत जरी असली आणि त्या देशमुखबाईचा फोन आला की तडक उठायचं, हात तिच्या ऑफिसमध्ये इकडं येऊन धुवायचा, पण तिथं उशीर करायचा नाही. तुझ्यामुळं जर माझी साक्षी अडचणीत आली तर मात्र तू प्रॉब्लेममध्ये येणार आहे. प्रिया म्हणते एकतर मी सगळं खरं सांगितलेलं आहे आणि तुम्ही मला अडचणीत आणू नका एवढं लक्षात ठेवा, असं प्रियाचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा महिपत म्हणत असतो की मी जे सांगितलंय ना तेवढं गुपचूप करायचं आहे, अजिबात एक्स्ट्रा गोंधळ काय घालायचा नाहीये एवढं लक्षात ठेव, असं म्हणत महिपत हा प्रियाला दम देत असतो. प्रिया म्हणत असते की काय चाललंय नक्की, अहो तिथं सगळे आजूबाजूला असतात, तुमचा कधीही फोन येतो, मला बोलता येत नाहीये, सगळ्यांना कळेल ना तिथं घरातल्यांना. तेव्हा महिपत म्हणत असतो की तो तुझा प्रॉब्लेम आहे, तो माझा प्रॉब्लेम नाहीयेच, कारण जे काय करायचं आहे ते तुला करायचं आहे, असं महिपतने सरळ सांगून टाकलेलं असतं. आणि महिपत बोलत असतो जर तुला त्या गोष्टी जमत नसतील तर तुझे तू ठरव ना, कशा करणारे काय करणारे ते मला नको सांगू त्याच्यामध्ये. मी फक्त एवढं सांगितलेलं आहे की तुला वेळेवर पोहोचायचं आहे आणि सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. महिपत मात्र ठाम असतो, कारण त्याला त्याच्या साक्षीला वाचवायचं असतं. आणि महिपतने सांगितलंय प्रियाला की जे काय घडलेलं आहे ते अगदी खरं खरं येऊन त्या देशमुखबाईला सांगायचं आहे. प्रिया म्हणते की जे काय सांगितलेलं आहे ते मी सगळं सांगितलेलंच आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा महिपत म्हणत असतो मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचं आहे. आता अर्जुन आणि सायली बरोबर त्याच रस्त्यावरून निघालेले असतात आणि प्रियाला जराही कल्पना नसते की आपण कसे अडकले जाणार आहोत, आपली वाट लागू शकते, या कोणत्याच गोष्टीची प्रियाला जाणीव नसते. कारण प्रिया अगदी शांतपणे तिथं बोलत उभी असते. ओव्हर कॉन्फिडन्स जास्त असतो ना, अगदी बेधडकपणे, कारण तिला माहिती आहे की यामुळं आपण अडचणीत येऊ शकतो, आपल्यावरती बरेच प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, हे सगळं तिला माहिती आहे. पण तिला मात्र त्या गोष्टी करायच्याच नसतात. तेवढ्यातच सायली म्हणत असते की अर्जुन सर तिथं बघितलं का समोर. तेव्हा अर्जुन म्हणतो काय झालं, कोण आहे. तेव्हा सायली सांगू लागते ते बघा प्रिया. अर्जुन म्हणतो काय. तेव्हा सायली सांगते की हो तिथे ना प्रिया आणि महिपत आहेत. तेव्हा अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो काय, प्रिया आणि महिपत, म्हणजे हिची एवढी हिंमत वाढली की ही बिनधास्तपणे ओपनली भेटायला लागली आता. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर गाडी थांबवा, मी जाऊन ना जाबच विचारते तिला. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो की काही गरज नाहीये तिला जाब विचारायची, कारण तुम्ही जर तिला जाब विचारला तरी ती नेहमीसारखी तसली उडवा उडवीची उत्तरं देणार आणि पुन्हा कांगावा करत राहणार. तिला जाब नाही विचारायचा आज. अर्जुनच्या डोक्यात जबरदस्त असा प्लॅन असतो, कारण अर्जुनने ठरवलेलं असतं की प्रियाची वाट लावायची आहे. कारण अर्जुन आणि सायलीने असंच घरी जाऊन सांगितलं की प्रिया जी आहे ती महिपतला भेटायला गेलेली होती, तर मात्र अर्जुन सायलीवरती कोणी विश्वास ठेवणार नाही, हे सगळं अर्जुन सायलीला माहिती असतं. मग अर्जुन गाडीतूनच झूम करून तो फोटो काढतो ज्याच्यामध्ये प्रिया आणि महिपत दोघंही बोलत असतात. तेव्हा अर्जुनने ठरवलेलं असतं की आता शांत राहायचंच नाही. आणि मग अर्जुन म्हणतो की चला आता आपल्याकडे पुरावा आहे, म्हणजे जरी कोणी आपल्याला म्हटलं की असं का केलेलं आहे किंवा तुम्ही खोटं बोलताय, तर आपल्याकडे पुरावा असणं गरजेचं आहे आणि तो पुरावा आपल्याकडे आहे, त्यामुळं आपल्याला कोणीही आपला मुद्दा नाकारू शकत नाही, असं अर्जुन स्पष्टपणे सांगत असतो. इकडे महिपत प्रियाला सांगत असतो की देशमुखबाईकडे यायचं, काय काय उत्तरं द्यायची आहेत, कशा पद्धतीनं बोलायचं आहे, या सगळ्या गोष्टी तो तिला सांगत असतो. प्रिया मात्र हादरलेली असते. प्रियाला कळतच नसतं की काय करायचं नक्की, कोणत्या बाजूने बोलायचं आणि कसं बोलायचं, कारण तिला माहिती आहे जर तिनं जराही खोटं बोलली तर ती मात्र पुरती अडकली जाणार आहे. ही गोष्ट प्रियाला चांगलीच माहिती असते, म्हणून प्रिया घाबरत असते. तेवढ्यात तिला अर्जुनची गाडी येताना दिसते आणि ती ओरडू लागते की अहो अर्जुनची गाडी आहे, अण्णा सर अर्जुनची गाडी आहे, थांबा, असं म्हणत प्रिया तिथून पळतच बाजूला जाते. तेव्हा महिपत म्हणत असतो की काय आहे हे, एवढी का घाबरली. तेव्हा अर्जुन आणि सायली पुढे आलेले असतात, कारण अर्जुनने मोठा पुरावा हाती घेतलेला असतो आणि अर्जुनने ठरवलेलं असतं की हिने कितीही गोंधळ घातला, काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी आपण आहोत, आपल्याकडे आता पुरावा आहे आणि हिने खोटं बोलायचा जरी प्रयत्न केला तरीही आपण काही ऐकायचं नाही, एवढंच अर्जुनला माहिती असतं. आणि आता प्रिया ओढणीला तोंडावर घेऊन लपून मागच्या साईडला जाऊन बसलेली असते. गाडी जाते आणि पुन्हा येते आणि महिपतला विचारू लागते
की अर्जुनचीच गाडी होती ना, अर्जुन होता ना त्या गाडीमध्ये. तेव्हा महिपत म्हणतो की हो, पण तुला कसं कळलं? तेव्हा प्रिया म्हणते की आता घरची गाडी आहे ना, तेवढं तर कळणारच ना मला, असं प्रिया महिपतला सांगत असते. आणि मला गेलं पाहिजे असंही ते महिपतला बोलते आणि निघायला लागते. तेव्हा मात्र महिपत आता त्याच्या ड्रायव्हरला फोन करतो, ए गण्या गाडी घेऊन ये असं सांगतो आणि गण्याला गाडी आणायला सांगत आहे. आता गण्याला गाडी आणायला सांगितलेली आहे. इथं घरी अश्विन, त्याचबरोबर कल्पना, प्रतापही आलेला असतो. सगळे काळजी करत बसलेले असतात. तेव्हा मात्र इकडे कल्पना म्हणत असते की मला कळतच नाहीये. प्रताप म्हणत असतो की हे बेजबाबदारपणे वागणं तन्वीचं जरा अति चाललेलं आहे. सारखं ती असंच करत असते, बाहेर जात असते, फोन करत नाही, कुणाला कळवत नाही आणि आपण फोन केले तर ती फोनही घेत नाही, असं प्रताप बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली आलेले असतात. अर्जुन आणि सायली शांतच असतात आणि तेव्हा अर्जुन तिथे अश्विनकडे पाहतो. अश्विन खूपच काळजीत आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर अर्जुन विचार करत असतो की नक्की काय झालंय. कारण अर्जुनला माहिती आहे बऱ्यापैकी की तन्वी बाहेर आहे म्हणून हे काळजीत असतील, पण तरीही कळत नसतं. तेव्हा प्रताप सांगतो की तन्वी रविराजच्या घरून निघाली, बराच वेळ झालं, पण ती अजूनपर्यंत इथं आलेली नाही. तेव्हा सायली सांगायला लागलेली असते तन्वी तर. तेव्हा अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो की शांत व्हा. तेव्हा इकडे अर्जुनने थांबवल्यामुळं सायली शांत राहते. पण कल्पनाला प्रश्न पडतो की ही काहीतरी मला सांगत होती आणि अर्जुनने शांत का केलेला आहे, म्हणून कल्पना पाहत असते. तेव्हा मात्र सायली जी आहे ती त्या दोघांकडेही पाहते. तेव्हा अर्जुन म्हणतो की काळजी करू नकोस, कसं आहे तुझी बायको सुखरूप घरी येईल अश्विन, असं म्हणत अश्विनला बोलत असतो. तेव्हा अश्विन त्याचबरोबर कल्पना देत असतात. अश्विन म्हणत असतो की डॅड आपण खालच्या त्या नाक्यापर्यंत जाऊन येऊया का, मी जाऊन येतो. तेव्हा प्रताप म्हणतो की मी पण येतोय थांब, असं म्हणत प्रताप हे आता खालच्या नाक्यापर्यंत अश्विन सोबत जायला तयार होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो काही गरज नाहीये, थोड्याच वेळात येईल ती इथं. तेव्हा अश्विन म्हणतो की हे बघ दादा, मी तुला काय सांगतोय, एकतर ना माझं डोकं ऑलरेडी खूप गरम झालेलं आहे आणि त्यामुळं आता काहीही बोलू नकोस, कारण आता तू काहीही बोललास ना तरीही मला माहिती आहे की मी कोणत्या परिस्थितीतनं जातोय, त्यामुळं माझा पारा चढलेला आहे. तन्वीच्या विरोधात एक शब्दही मी ऐकून घेणार नाही, हे सगळं तो बोलत असतो. तेव्हा मात्र प्रताप, कल्पना तिथं असतात. कल्पना म्हणते की अहो जाऊन या बरं तुम्ही, बघा नक्की काय झालेलं आहे, असं कल्पनाही सांगत असते. आणि त्याचवेळी इकडे सायली, अर्जुन दोघंही तिथं असतात, कारण त्यांना माहिती असतं की प्रिया कुठे आहे. तेवढ्यातच प्रिया तिथे येते आणि प्रिया आल्यानंतर अश्विन तिला विचारू लागतो की काय चाललंय तुझं, कुठं गेलेलीस तू? अगं तुला किती वेळा आणि किती प्रश्न विचारायचे, तुला उत्तरं द्यायचीच नसतात का, तू असं का वागत असते, हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा प्रिया सांगत असते की मी बाबाच्या घरी निघाले आणि मी माझ्या मैत्रिणीकडे गेले, ते इंटर्नशिप करणारी आहे ना तिच्याकडे, मला ड्रेस डिझाईन करायचा होता ना तिच्यासाठी. तेव्हा अश्विन प्रियाला एकच शब्द बोलतो की निशाच ना तुझी ती मैत्रीण इंटर्नशिप करणारी. तेव्हा प्रिया सांगते की हो. अश्विन म्हणतो की मी रविराज काकाकडून नंबर घेतला होता आणि मी निशाला कॉल केला होता. रविराज काकाने मला सांगितलेलं आहे की तू तिच्याकडे गेली असेल म्हणूनच मी तिला कॉल केला, पण निशाने मला सांगितलेलं आहे की कित्येक दिवस झालं तू आणि निशा भेटतही नाही. झालं इथंच प्रियाचा आता बँड वाजलेला असतो, पहिलं खोटं प्रियाचं समोर आलेलं असतं. आता काय करणार? अर्जुन म्हणतो की अगं सांग ना कुठं गेलेली आहे, कोणत्या बेस्ट फ्रेंडला भेटायला गेलेली. आता तू माहेरी तर काही म्हणू शकत नाहीये, कारण तू माहेरी तर गेलीच नव्हती. माहेरी गेली असती तर तू सांगितलं असतंस ना, आणि तू बाहेरून निघाले हे अश्विनला माहिती आहे, त्यामुळं तू माहेरी गेली नव्हती ही गोष्ट तर मान्यच आहे. पुढे सांग काय झालं आहे ते, नक्की कुठं गेलेली, काय काय केलेलं आहे, हे सगळं कळलं पाहिजे, असं इकडे अश्विनचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा कल्पना, प्रताप तिथं असतात तेव्हा सायली म्हणत असते की अगं आता तरी खरं सांग ना, नक्की काय झालेलं आहे ते, काय बोलणं, काय म्हणायचंय तुला, नक्की बोल काय झालेलं आहे, असं प्रताप तिला विचारत असतो. तेव्हा अश्विन म्हणत असतो की मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे तुझी बायको कुठे गेलेली होती, तिच्या कुठल्या बेस्ट फ्रेंडला भेटायला गेलेली होती हे मला माहिती आहे. अर्जुन म्हणतो की ती आत्ता महिपतला भेटायला गेलेली होती. तेव्हा अश्विन चिडतो आणि म्हणतो बाद झालं, आत्तापर्यंत मी तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, माझ्या बायकोवरती आरोप केलेले मी सहन करणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की नको करू सहन, मला माहिती आहे तू सहन करणार नाहीस, पण त्या बाबतीतले पुरावे आहेत माझ्याकडे आणि पुराव्यांशिवाय मी बोलत नाहीये, हा फोटो बघ. तेव्हा अश्विनला, त्याचबरोबर कल्पनाला, प्रतापला धक्का बसतो, कारण
हा जो फोटो आहे तो प्रियाचा आणि महिपतचा असतो. प्रियाचा आणि महिपतचा एकत्र फोटो असतो आणि त्यामुळंच आता यांना खूप धक्का बसलेला असतो. तेव्हा अश्विन म्हणत असतो की काय नक्की काय चाललंय तन्वी, मला कळलं पाहिजे. तेव्हा सायली म्हणत असते की किती खोटं बोलणार आहे ग, आपल्या माणसांशी खोटं बोलतेस तू, तुला कळतंय का? तुझ्यामुळं किती प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत आणि तरीही तुझं खोटं बोलणं थांबत नाहीये. तुला प्रत्येक वेळेस खोटंच बोलायचं असतं आणि तू खोटं बोलूनच गोष्टी मारून नेत असते. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन पुढे जातो आणि म्हणतो की बरोबर आहे ना, हा आजचाच फोटो आहे, बघ ना, सेम ड्रेस, सेम पर्स. मला सांग, ही तुझी जी बेस्ट फ्रेंड आहे ना कोण, याच्याशी तू नक्की काय बोलायला गेली होती, तुला माहिती आहे ना? तेव्हा अश्विन म्हणालेला असतो की मी आत्ताच बोललेलो होतो की त्या दिवशी महिपत घरी आल्यावर तन्वी त्याच्याशी कशा भाषेत बोलली होती आणि मग हे सगळं काय आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे, परंतु आता बघितलं का मॉम डॅड, बघा तोच आहे ना, तुमचीच आहे ना, अगं मॉम बघ तुझी सून आहे ना ती, असं म्हणत अर्जुनने फोटो दाखवलेला असतो. आणि आता मात्र इकडे प्रियाची वाट लागलेली असते. प्रियाला भीती वाटत असते सुरुवातीला की अर्जुनने घरी सांगितलंय का, पण अर्जुनने तर घरी न सांगता एक मोठा बॉम्ब फोडलेला असतो आणि प्रियाची अगदी पळताभुई थोडी केलेली असते. तेव्हा तिला आठवत असतं. तेव्हा आता अश्विन चिडतो आणि तिला म्हणू लागतो की मला आत्ताच्या आत्ता सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत की नक्की काय झालेलं आहे, डिटेलमध्ये तू कुठं गेली, काय काय झालं, हे सगळं मला ऐकायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो सांग ना आता. सायली पण म्हणत असते बोल आता खरं, तर आता काही लपवायला चान्सेस नाहीये ना तुला, असं हे दोघंही सांगत असतात. तेव्हा मात्र प्रियाला अश्विन म्हणतो की तू फक्त मला आन्सरेबल आहेस, तू दुसरं कोणालाही आन्सर द्यायची काही गरज नाही. म्हणजे अजूनही यांचा माज काही कमी झालेलाच नसतो, माज वाढतच असतो. तरीही प्रिया आता काही उत्तर देत नसते. प्रियाला अर्जुन म्हणत असतो सांग सांग नक्की कुठे गेलेली, काय काय झालेलं. आणि मग प्रियाचं तोंड उघडतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आणखी एक गोष्ट, कसं आहे माहिती आहे का, तू जेव्हा बोलायला सुरुवात करते आणि तुला खोटं बोलायचं असतं तेव्हा तू काय करते माहिती आहे का. तेव्हा मग अश्विनच्या समोर हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की चक्कर येण्याचं नाटक करू नकोस, कारण मला माहिती आहे तू काय काय करू शकते. तुझे चक्कर येऊ शकतं, तुझ्या पोटात दुखू शकतं, तुझं डोकं दुखू शकतं, तुला मळमळू शकतं, हे सगळं मला माहिती आहे. ह्यातलं कुठलंच नाटक तू करू नकोस, हे सगळं अर्जुन बोलत असतो. आणि प्रिया मात्र शांतच असते. त्याचबरोबर इकडे सायली अर्जुन दोघंही पाहत असतात. आता प्रियाने सगळ्यांना गुंडाळायचा प्लॅन केलेला असतो, पण ऑन दी स्पॉट किती खोटं बोलणार ना, बोलून बोलून किती खोटं बोलू शकते हे मात्र माहितीच आहे. त्यानंतर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन दोघंही आवरत असतात. तेवढ्यात अर्जुनच्या शर्टचं बटन तुटतं. अर्जुनच्या शर्टचं बटन तुटलेलं असतं आणि त्याचबरोबर अर्जुन मात्र इकडे म्हणत असतो की आता मला शर्ट चेंज करावं लागेल. तेव्हा सायली म्हणते की गरज काय आहे, तुमची बायको आहे ना इथे, मग शर्ट चेंज करायची गरजच नाही आहे, असं म्हणत इकडे सायलीने सुई धागा घेतलेला असतो आणि अर्जुनच्या शर्टचं बटन लावायला सुरुवात करते. अर्जुन पण तिच्याकडे पाहत असतो. सायली बटन आता ते स्टिच करून देत असते. अर्जुन रोमॅन्टिक झालेला असतो, सायलीकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर इकडे सायली अर्जुनला बटन लावून देत असते. आता मात्र खूप मोठा ट्विस्ट पुढे येणार असतो, कारण हे सगळं जे काय आहे त्याचबरोबर इकडे अर्जुन आणि सायली दोघंही बोलत आहेत. अर्जुन सायलीच्या केसातून हात फिरवत आहे, तिच्या केसाची बट तिच्या गालावर आलेली असते, ती बट मागे सरकवत आहे आणि तो बोलत असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली यांचा हा गोड असा रोमांस आपण पाहत असतो आणि त्याचबरोबर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहत असतात. अगदी अर्जुन लाडाने सायलीशी वागत असतो, सायलीशी प्रेमाने वागत असतो आणि तिचं गोड कौतुक करत असतो. त्याचबरोबर आता ते सगळेजण डायनिंग टेबलवरती असतात, ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात आणि प्रिया पर्स घेऊन नेहमीसारखी निघालेली असते. आता मात्र कल्पना तिला प्रश्न विचारू लागते की तन्वी तू कुठं बाहेर निघालेस का. तेव्हा प्रिया म्हणते की कसं आहे माहिती आहे काही, तुझ्या सुनेला ना प्रत्येक चौकशांना सामोरे जावं लागतं. कधी लिगल चौकशा असतात तर कधी यांच्या मनाप्रमाणे, मग त्या चौकशा कराव्याच लागतात. कधी सायकोलॉजिस्टच्या समोर असतात तर कधी बाकीच्यांच्या समोर असतात. हे सगळं ती बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ऑन टाईम पोच, नाही तर मी काय करू शकतो तुला माहिती आहे ना, तुझ्या विरोधात अरेस्ट वॉरंट काढायलाही मागे पुढे पाहणार नाही. म्हणजे अर्जुनने ते प्रियाला चांगलीच धमकी दिलेली असते आणि तिच्या विरोधात अरेस्ट वॉरंट काढणार असतो. इकडे सायली आणि अर्जुन
यांनी आता फुल तयारी केलेली आहे की प्रियाची वाट लावायची आणि तिची वाट कशा पद्धतीने लावली जाते ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार होतं। तर हे आपण पाहिलेलं आहे, पण आता चौकशीमध्ये नक्की काय होणार आहे, प्रियाची बोबडी कशी वळणार आहे, त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा। थँक्यू।